नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आज आपण बनवतोय रव्यामध्ये बीटरूटचे पौष्टिक आणि हेल्दी अशी अप्पे। त्यासाठी सर्वात आधी मी एक बीट छान असं शिलून घेतलं, त्याला वॉश केलं आणि त्याचे बारीक बारीक काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायला घेतलं। सोबतच 3-4 लसूण पाकळ्या घेतल्या आणि त्याला मिक्सरमध्ये छान बारीक केलं। बारीक केल्याच्या नंतर मी त्यामध्ये 1.5 वाटी रवा घेतलेला आहे, तो पण आपल्याला मिक्सरमध्ये ब्लेंड करायचा आहे। आणि सोबतच 1 वाटी दही आणि 2 मिरच्या घेऊन थोडं पाणी टाकून आपण आणखी पूर्ण मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊया। बघा, आता हे पूर्ण मिश्रण आपलं बारीक झालेलं आहे, ते मी एका पॉटमध्ये काढून त्यामध्ये थोडंसं मिक्सरचं भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं टाकत आहे आणि आपण हे बॅटर अर्धा तास रेस्ट करायला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया। तर एका छोट्या कढईमध्ये मी थोडं तेल घेतलं, त्यामध्ये जिरं मोहरी थोडा हिंग टाकला आणि थोडे लाल टमाटर बारीक चिरून त्याला शिजू दिलं। आपण हे टमाटर थोडे सॉफ्ट होतपर्यंत शिजू द्यायचे। त्याच्यानंतर थोडं तिखट, हळद, धने, जिरपूड आणि थोडं चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडी साखर टाकली। या चटणीला छान अशी आंबट आणि गोड टेस्ट येते आणि ही चटणी अप्पेसोबत किंवा कशाही सोबत आपण खूप छान असं खाऊ शकतो, सॉस शिवाय। आता हे बॅटर अर्धा तास रेस्ट करायला ठेवलं होतं। त्यानंतर मी त्याला जिरं मोहरीची फोडणी टाकली आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकलं आणि थोडा इनो टाकला। इनो ॲक्टिवेट करायसाठी थोडं पाणी आपल्याला टाकावं लागेल आणि छान असं बॅटर मिक्स करायचं आणि मग अप्पे करायला घ्यायचे। अप्पे पात्र मी गरम करायला ठेवलं, त्याला आपण ऑइल ग्रीस करायचं। छान असं ऑइल ग्रीस करून झालं की आपण अप्पे टाकून द्यायचे चमच्याने। स्मॉल फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर आपण हे अप्पे शिजायला ठेवून द्यायचे। आता अप्पे थोडं खालून शिजले की आणखी त्याला ऑइल वरून स्प्रेड करायचं, म्हणजे अप्पे आपले छान असे पलटतात। बघा, आता अप्पे छान असं टर्न करत आहे मी, दोन्ही बाजूनी छान असे शिजून घ्यायचे। दुसऱ्या साईडने पण अप्पे छान शिजून झाले की आपले अप्पे हे तयार आहे। वरून क्रिस्पी आहे आणि आतून सॉफ्ट आहे आणि खायला इतके सुंदर लागते, खूप चविष्ट लागते की खूपच। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।